नमस्कार, अक्षदाच रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. उपवासाला बऱ्याचदा आपण साबुदाणा भिजवतो, पण त्यापासून नेहमीच शाबूची खिचडी असेल किंवा शाबू वडा पण बनवतोच. आज मी इथे साबुदाण्यापासून मस्त असा एक पदार्थ बनवते उपवासाचा. कोणालाही खायला द्या, अजिबात ओळखणार नाही की हे तुम्ही उपवासासाठी बनवलंय. उपवासाचं कस्टर्ड मी इथे आज बनवतेय. नेहमी आपण कस्टर्ड बनवतो, पण उपवासाचं खास मी इथे कस्टर्ड बनवतेय. अप्रतिम असं होतं. त्यासाठी 1 वाटी भिजवलेला साबुदाणा घेतलाय मी. रात्री भिजत घातला होता. त्यातला 1 वाटीच फक्त घेतलेला आहे किंवा त्यापेक्षा थोडंसं कमी असला तरी चालेल. आता यामध्ये एका पॅनमध्ये अर्धा लिटर दूध गरम व्हायला ठेवलंय किंवा तुम्ही पाण्यामध्ये सुद्धा बनवू शकता. नंतर दूध घातलं तरी चालेल. दुधामध्ये आता हा भिजवलेला साबुदाणा घालायचा 1 वाटी. जर तुम्ही दूध नसेल सुरुवातीला तुम्हाला वापरायचं तर आधी आपण हा साबुदाणा पाण्यामध्ये शिजवून घेऊ शकतो, नंतर दूध यामध्ये घालू शकतो. पण यामध्ये मी आधीच दूध घातलंय. आता यामध्ये हा साबुदाणा शिजवून घ्यायचा. गॅसची हीट मी कमी ठेवली आहे. थोड्याशा केशरच्या काड्या यामध्ये घालायच्या आहेत, म्हणजे याला रंग खूप छान येईल. साबुदाणा जसजसा शिजत जाईल तसा तसा याला खूप जास्ती दाटसरपणा येतो. जर तुम्हाला हे अगदीच घट्ट किंवा दाटसर वाटलं तर यामध्ये थोडं थोडं पाणी तुम्ही आधीमध्ये घालू शकता. कमी गॅसवरती हे आपल्याला 10 मिनिटे जवळपास शिजवून घ्यायचं आहे. आधीमध्ये सतत ढवळत राहायचं आहे. या केशरमुळे या कस्टर्डला खूप सुंदर असा रंग येतो. जेव्हा आपण फ्रूट कस्टर्ड बनवतो तेव्हा त्यामध्ये कस्टर्ड पावडर घातली जाते, तर असं यामध्ये आपण काहीही वापरणार नाही आहे. मस्त फ्रूट कस्टर्ड बनवून तयार होतं. यामध्ये मी अर्धा कप साखर घातली आहे आणि हे आता आपल्याला परत शिजवून घ्यायचं आहे. बऱ्याचदा पाहुण्यांसाठी उपवासाला काहीतरी आपल्याला वेगळं बनवायचं असतं, तेव्हा हा असा मेनू बनवू शकता. आदल्या दिवशी बनवून फ्रीजमध्ये ठेवलात तरी चालेल आणि खायच्या वेळेस तुम्ही ती फळं घालून सर्व करू शकता. अप्रतिम असं हे कस्टर्ड लागतं. फक्त 1 बाउल उपवासासाठी तुम्ही खाऊ शकता. अगदी पोटभर असं होतं आणि मन तृप्त करणारा असा हा पदार्थ आहे. जसजसं शिजेल हे तसतसं याला दाटसरपणा येतो आणि केशरमुळे याला रंग देखील छान असा आलेला आहे. मला पण हे थोडंसं दाटसर वाटतंय कारण थंड झाल्यानंतर अजून हे दाट होतं. थोडंसं पाणी घालते मी आणि अजून हे एक 3 ते 4 मिनिटे शिजवून घेणार आहे. तुम्हाला जर या आपल्या रेसिपी आवडत असतील किंवा तुम्ही जर घरी ह्या रेसिपी बनवत असाल तर त्याचे फोटो काढून मला तुम्ही इंस्टाग्रामला पाठवू शकता. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. आणि अजूनही आपल्या फेसबुक इंस्टाग्राम पेजला तुम्ही फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करा. साबुदाणा आता शिजलाय. हा थंड होण्यासाठी मी एका बाउलमध्ये काढून घेते. हा थोडा नॉर्मल करून घ्यायचा आणि तुम्हाला जर अजून थंड हवा असेल तर फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही तो तुम्हाला हवा तसा थंड करून घेऊ शकता. मी हा नॉर्मल होण्यासाठी बाजूला ठेवते आणि यामध्ये आता घालण्यासाठी मी इथे फळं कट करून घेते. फ्रूट कस्टर्ड बनवतोय तर यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार फळांचं प्रमाण कमी जास्ती किंवा तुम्हाला आवडतील ती फळं यामध्ये घालू शकता. मी इथे डाळिंब घेतलेला आहे, ॲपल घेतलेला आहे, केळ आणि द्राक्ष घेतलेले आहेत. तुम्हाला यातलं काही आवडत नसेल नाही घातलं तरी चालेल. द्राक्ष असतात ती मी अशी मधून कट करून घेते. अख्खी खूप मोठी आहेत त्यामुळे मधून मी त्याचे 2 भाग करून यामध्ये घालणार आहे. सफरचंद लवकर कट करून ठेवलं की ते काळं पडतं, त्यामुळे याची मी आधी साल काढून मग त्यामध्ये बारीक बारीक फोडी करून घालणार आहे. हे फ्रूट कस्टर्ड आता नॉर्मल झालंय. अगदी थंड मी फ्रीजमध्ये नाही केलेलं. तुम्हाला हवं तर करून घेऊ शकता. आणि हे थंड झाल्यानंतर इथे पाहताय तुम्ही अजून खूप जास्ती दाटसर झालंय. तर यामध्ये मी कट केलेली सगळी फळं घालून घेते. ही सगळी फळं घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे. हे दाटसर आहे त्यामुळे यामध्ये थंड दूध आता मी यामध्ये वापरते याची कन्सिस्टन्सी व्यवस्थित होण्यासाठी, कारण हे खाताना खूप जास्ती दाटसर होईल त्यामुळे थोडं सैलसर मी बनवून घेते. हवं तसं तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. हे उपवासाचं फ्रूट कस्टर्ड जरी असलं तर उपवास नसणारे देखील आवडीने फस्त करतील असं हे मस्त अप्रतिम असं बनवून तयार होतं. कसं वाटलं तुम्हाला मला कमेंट करून सांगा. हे फ्रूट कस्टर्ड तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. परत भेटू एका नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.